तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज जे काही इंस्टाग्रामला पोस्ट ट्रेंडिंग करत आहेत, म्हणजे जे की वरती टेक्स्ट टाकून जे की आपला फोटो ॲड करून सध्या इंस्टाग्रामला खूप जास्त तशा पोस्ट व्हायरल होत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगणार आहे, कशाप्रकारे तुम्ही तशा प्रकारे पोस्ट बनवू शकता आणि त्या म्हणजे डायरेक्ट प्रीसेटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी PLP फाईल, तर डायरेक्ट तुम्हाला कशी PLP फाईल ॲड करायची, कशी एडिट करायची, सर्व जे की एडिट कसं करायचं एकदम प्रॉपरपणानं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फक्त जे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PLP फाईल दिलेली आहे, त्या PLP फाईलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो. ते पण एकाच स्टेपमध्ये आहे पासवर्ड, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर चला लगेच आपण आजचा जे व्हिडिओ आहे कसं समजा एडिट करायचं ते म्हणजे कसं डाउनलोड करायचं आहे आणि कशी ॲड करायचे सगळे जे की एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि कोणी या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे जबरदस्त व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला शिकवत असते काहीतरी नवीन नवीन प्रकारे. तर चला लगेच आपण कसं एडिट करायचं म्हणजे कशी ॲड करायची सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो. तर सर्वात आधी जी की लिंक आहे त्या लिंकवरती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे की अशा प्रकारे इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर आता इथं बघू शकता पासवर्ड आणि खाली एक डबा आहे, त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला पासवर्ड भेटणार आहे ते पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. तर मी काय करतो आता इथं पासवर्ड जे की आपलं आहे ते पासवर्ड इथं टाकून घेतो आणि जे की त्याच्या पुढचं तुम्हाला काय करायचं ते सांगतो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता जे की मी इथं पासवर्ड टाकलेला आहे आणि पासवर्ड 4 अंकाचा आहे, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी 4 अंकाचा पासवर्ड आहे. ते पासवर्ड टाकल्यानंतर इथं ऑप्शनवरती खालच्या या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथून जी की आता आपली जे की म्हणजे ओपन होऊन जाणार आहे PLP फाईल म्हणजे प्रीसेट ओपन. तर या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता जे की हे डाउनलोडला आपलं लागणार आहे, तर थोडंसं वेट करायचं आहे. इथून डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि इथून वरती आपण बघू शकता डाउनलोड व्हायला की नाही ते डाउनलोड चालू आहे. तर बघू शकता अशा प्रकारे याला डाउनलोड होऊ द्यायचं आहे. आता डाउनलोड झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे येणार आहे तुमच्यासमोर. आता याला काय करायचं अशा प्रकारे याच्यावर दाबून धरायचं आहे. याच्यावर अशा प्रकारे दाबून धरल्यानंतर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून काय करायचं झेड आर्चिवर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फाईलमध्ये घेऊ शकता किंवा झेड आर्चिवर असेल तर झेड आर्चिवरमध्ये अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता ही जी की झिप फाईल आहे का याच्यावरती क्लिक करायचं, इथून कॉपी करून घ्यायचं. इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं आता ही जी फाईल तुम्हाला जिथं ठेवायची आहे का तिथं आपल्याला ठेवून घ्यायची आहे. तर मी काय करतो बाप्पा स्पेशल एडिटिंगचं आहे का या फोल्डरमध्ये टाकून देऊ. याच्यावरती क्लिक करून इथं खालती पेस्टचं जे काही ऑप्शन येणार आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर या इथं डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. बघू शकता तसे आपल्या ॲडच झालेलं आहे. आता बघू शकता आपली TLP फाईल. तर आता इथून काय करायचं इथून अशा वगैरे बॅक यायचं आहे. जे की पिक्सेल ॲप तुमच्याकडे असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर हा आहे माझ्याकडं. तर हा पिक्सेल ॲप जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामला दिलेला आहे, तिथून तुम्ही इझिली प्रकारे प्रो इंस्टाग्राम म्हणजे हे घेऊ शकता तुम्ही याच्या, कारण याच्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही. फाउंड ॲड करण्यात PLP फाईल ॲड करण्यात काहीसुद्धा अडचण येत नाही, त्यामुळे तुम्ही हे प्रो पिक्सेल ॲप घेऊ शकता इझिली प्रकारे. लिंक टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून टेलिग्राम चॅनलला जायचं आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आता इथून काय करायचं आहे वरती 3 लाईनवर क्लिक करायचं, इथून ओपन अँड PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला बारीक अक्षरात PLP फाईल ऑप्शन जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून आता आपली गॅलरी ओपन झालेली आहे, म्हणजे आपली फाईल मॅनेजर ओपन झालेली आहे. तर आता इथून काय करायचं असं वगैरे आपण ज्याच्यात आपण PLP फाईल पेस्ट केली ती का तर त्या फोल्डरमध्ये यायचं आहे. तर आपण इथून काय करलं होतं बाप्पा स्पेशल एडिटिंगच्या या फोल्डरमध्ये ॲड केली ती. तर बघू शकता हे तशी आपली PLP फाईल आलेली आहे. आता काय करायचं PLP फाईलवरती क्लिक करायचे, इथून ओपन ॲडवरती क्लिक करायचं आहे, कारण इथून आपल्याला एडिटसुद्धा करता येईल. ओपन अँड ॲडवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बॅक यायचं. इथे जे की फोटो आहे त्या फोटोवरती अशा प्रकारे क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून डिलीटवरती क्लिक करून घ्यायचं. आता डिलीट केल्यानंतर इथून वरती कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. आता इथून जे की तुमचं जे फोटो असेल ते फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. समजा मी एक फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो अशा प्रकारे. काही नाही, एकदम सोपी स्टेप आहे, फक्त बघ तुम्हाला समजून जाणार आहे. तर इथून आपण समजा आपला हे घेऊ, तर आपली जी की डिप्पी आहे का व्हॉट्सअपला ती डिप्पी घेऊ आणि इथून ॲड करायचं आहे. यावरती क्लिक करून अशा फुल कामी एरियावरती क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून टू बॅकवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे बॅकला जाणार आहे आपला फोटो. किंवा इथून तुम्ही टेक्स्ट पण एडिट करू शकता. टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, यावरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये यायचं. इथून जे की तुम्हाला युनिकोड काढून आणावं लागेल, ते युनिकोडसुद्धा काढायचं. थोडा सांगेल मी कशा प्रकारे करायचं आहे. अशा प्रकारे बॅक यायचं आहे. आता इथून इंडियन फाउंड कन्व्हर्टरला ओपन करून घ्यायचं. हे ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून इझिली प्रकारे घेऊ शकता, कारण याच्यात आपण आपल्याला कामी येणार आहे हे ॲप. जर नसेल तर इझिली प्रकारे तुम्ही प्ले स्टोरवरून घेऊ शकता.
तर इथून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे AMS इंडियन फाउंड हे 3 नंबरवर ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला जे नाव टाकायचं असेल ते नाव टाकायचं आहे. इथून सर्चवरती क्लिक करायचं. एक ॲड येईल, या ॲडला एक स्किप करायचं आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, थोडंसं वेट करा. तर बघू शकता आपली ॲड स्किप करून घेऊ. ॲड स्किप केल्यानंतर इथं बघू शकता कॉपीचं ऑप्शन येऊन जाईल. या कॉपीवरती क्लिक करायचं आहे. आता जे की आपण पिक्सेल ॲपमध्ये येईल तर यावरती यायचं, टेक्स्टवरती क्लिक करायचं. एडिट टेक्स्टमध्ये येऊन यातून जे की आता हे पेस्ट करून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं. किंवा याचा कलर जो तुमचा ओके नसेल किंवा ब्लॅक, याला तुम्ही कलरसुद्धा इथून चेंज करू शकता. इथून अशा प्रकारे पांढरा वगैरे जे तुम्हाला कलर बेस्ट वाटेल ते कलरसुद्धा तुम्ही इथून ठेवून घेऊ शकता. डायरेक्ट PLP फाईल दिलेली आहे मी, काय विषय नाही मित्रांनो. अशा प्रकारे घेतल्यानंतर आता इथून काय करायचं, वरती शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि शेव इमेजवरती क्लिक करून शेववरती क्लिक करून घ्यायचं. आता हे फोटो शेव झाल्या तर काय जण काय करतात, असेच फोटो घेतात आणि असेच इंस्टाला सोडून देतात. तर तसं कधी करायचंच नाही. इथून काय करायचं, लाईटरूम नसेल तर लाईटरूम घ्या तुम्ही प्ले स्टोअरवरून. हे सुद्धा ॲप तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. तर ॲपमध्ये आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ॲप अशा प्रकारे ओपन होत आहे. थोडंसं वेट करायचं आहे. तुम्हाला याच्यातसुद्धा मी काय एडिट करायचं ते सांगतो तुम्हाला. तर आपण जे की तुम्हाला स्क्रीनवरती जे की आपण दाखवला होता का फोटो, तर ते फोटोलासुद्धा आपण याच्यामध्ये ते पेस्ट केला होता. तर अशा प्रकारे केल्यानंतर इथून जे की तुम्ही कोणता पण एक फोटो घेऊ शकता. तर मी हा फोटो घेऊ का, तर याला आपण ऑलरेडी दिलेला आहे. तर आपण इथून समजा हा फोटो घेऊ. हा फोटो घेतला का, इथून काय करायचं, प्रीसेटवरती क्लिक करायचं आहे. प्रीसेटवरती क्लिक केल्यानंतर इथून काय करायचं आहे, बघू शकता लाईट 2 नंबरला ऑप्शन येऊन जाईल, यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर इथून काय करायचं आहे, असं बघा वरती जायचं आहे. वरती आल्यानंतर इथून बघू शकता मी हाय दिलता. तुम्ही इथून इझिली प्रकारे कोणता पण देऊ शकता, म्हणजे फोटो फाटणार नाही अशा प्रकारे. तर मी हे दिलता, तर हे देऊन याला थोडंसं अशा प्रकारे वाढून घेतलं होतं आणि राईटवरती क्लिक केलं. तर बघू शकता आता एकदम खतरनाक क्वालिटीमध्ये झालेला आहे. आपला बघू शकता एकदम क्वालिटीचा आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही हे इझिली प्रकारे बनवू शकता. आणि तो 3 लाईनवर क्लिक करून शेववरती क्लिक करून हे फोटोसुद्धा तुम्ही शेव करून घ्यायचं आहे. आता हे फोटो शेव केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं, मग हे फोटो तुम्ही डायरेक्ट इंस्टाला अपलोड करून टाकायचं. एकदम बेस्ट गाणं लावायचं आहे, अपलोड करून टाकायचं आहे. आणि कोण पण अशी व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा. डायरेक्ट तुम्हाला मी PLP फाईल देत राहील, काही विषय नाही. मग आजच्या व्हिडिओमध्ये जर इतकंच होतं मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. मग भेटू द्या का नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉपची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिकायची आहे. तर भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.